नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. शेतकरी मित्रांनो, केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की जे काय केळी पीक आहे तर त्या केळी पिकामध्ये फ्रूट केअर आपण कशा पद्धतीने करू शकतो, याचे फायदे काय, याचे जे काय फायदा आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीने होणार आहे, तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे. शेतकरी मित्रांनो, जे काय आपण केळी पिकामध्ये फ्रूट केअर करत असतो तर त्याचा फायदा आपल्याला अशा पद्धतीने होत असतो की ज्यावेळेस आपण आपल्या केळीमध्ये फ्रूट केअर करत असतो तर त्यावेळेस जो काय आपला माल तयार होणार आहे किंवा जो काय आपला घड तयार होणार आहे तर तो जो काय आहे तर तो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आपल्याला तिथे तयार झालेला पाहायला मिळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही फ्रूट केअर करता त्यावेळेस जो काय आपला पूर्णपणे माल आहे तर तो एक्सपोर्टसाठी आपल्याला तयार झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. याच्यामध्ये फ्रूट केअर करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं असतं की याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने फ्रूट केअर करू शकतो, तर ते आपण आत्ता चला या ठिकाणी पाहूयात. जर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर हा जो घड आहे तर याच्यावरती जर पाहिलं तर तुम्ही जे काय पानं वगैरे आहेत तर ते पूर्ण पानं वगैरे याच्यावरती अडकून राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जे काय कमळ उमलताना जी काय त्याची पानं असतात तर तेही याच्यामध्ये अडकून राहिलेले आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हा जो काय शेवटची फणी आहे तर ह्याही आपल्याला काढून टाकणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. त्यानंतर जे काय हे खालचं कमळ आहे तर ते या ठिकाणी काढून टाकणं खूप महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये जर पाहिलं तर जो काय हा पाला आहे तर हा पालाही या ठिकाणी काढून टाकणं आपल्याला त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जे काय हे पान आहेत तर हे पानही काढणं आपल्याला त्या ठिकाणी खूप फायद्याचं पडत असतं. त्यानंतर याच्यामध्ये जे काय अडकलेले पान आहेत तर ते पान आपल्याला काढून टाकायचे आहेत. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जो काय हे शेवटचं केळ आहे तर आपल्याला जो काय आपला झाडाचा बुंदा आहे तर त्या बुंद्यानुसार आपल्याला फण्यांची संख्या जी काय आपल्याला ठेवणं महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर या झाडाचा बुंदा सरासरी जर म्हणलं तर मध्यम आकाराचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला 7 ते 8 फण्या याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. याच्यामध्ये जे काय आहे तर ते आपल्याला शेवटची जी काय फणी आहे तर ती काढत असताना आपल्याला शेवट जे काय एक केळ आहे तर ते याच्यामध्ये जे काय एक केळ आहे तर ते याच्यामध्ये आपल्याला ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. जो काय बाकीचा भाग आहे तर तो आपल्याला याच्यामध्ये काढून टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर जे काय हे खालचं कमळ आहे तर ते आपल्याला कमळ मोडून टाकायचं आहे. शेतकरी मित्रांनो, हे जे काय आपण शेवटी एक केळ ठेवलेला आहे तर याचा फायदा आपल्याला असा होत असतो की ज्यावेळेस जे काय झाड पूर्णपणे न्यूट्रिएंटचा जो काय सप्लाय देत असतो तर तो पूर्ण घडामधून आल्याच्या नंतर जे काय शेवटचं केळ ठेवलेलं आहे तर या ठिकाणापर्यंत येत असतो. त्याच्यामुळे जे काय आपण शेवटी ही फणी ठेवलेली आहे तर ह्या फणीचं पूर्णपणे पोषण आपल्याला त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतो. आणि हा जो भाग आहे तर हा नंतर जसं आपला माल हार्वेस्टिंगला येईल तसा हा शेवटच्या केळापर्यंत आपल्याला माल जे काय दांडा आहे तर तो सोडून गेलेला पाहायला मिळत असतो. याच्यामध्ये अजून फ्रूट केअर करत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस आपलं जे काही कमळ आहे तर ते कमळ उमलत असताना आपल्याला याच्यामध्ये तुम्ही बड इंजेक्शनही करू शकता. बड इंजेक्शन केल्याच्या नंतर 7 ते 8 दिवस जो काय आपला 7 ते 8 दिवस जो काय रसशोषक किडे असतील किंवा जे काय लवकर येणाऱ्या जे काय बुरशी आहेत तर त्या बुरशींचा अटॅक होऊ नये किंवा जे काय किडे आहेत तर त्या किड्यांचा अटॅक होऊ नये याच्यामध्ये आपल्याला, त्यामुळे आपण बड इंजेक्शनही याच्यामध्ये करू शकतो. बड इंजेक्शन करत असताना आपल्याला इमिडाक्लोप्राइड कंटेंट असलेलं कुठलंही कीटकनाशक जे काय आहे तर ते आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आयडॉल वापरू शकता आणि त्याच्याबरोबर एक बुरशीनाशक वापरायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही झेनेट वापरू शकता किंवा ॲमिस्ट्रोटॉप वापरू शकता. याचं प्रमाण जे घेत असताना जे काय आयडॉल आहे तर ते 8 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि जे ॲमिस्ट्रोटॉप किंवा झेनेट आहे तर ते 15 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापरून त्याचा जो काय बड इंजेक्शन आहे तर ते तुम्ही करू शकता. किंवा कमळ उमलून आल्याच्या नंतर 4 ते 5 दिवसानंतर त्याच्यावरती तुम्ही हा स्प्रे घेऊ शकता. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही फ्रूट केअरची आपल्या केळी पिकामध्ये फ्रूट केअर करत असता तर याचा फायदा पुढे जाऊन आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि जे काही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे
तर ते हे केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.